नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आजीच्या पद्धतीने ताकातली पोळी बनविणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, खायला इतकी चविष्ट की खूपच छान। मी तवा गरम करून घेतलेला आहे गॅसवर आणि पोळी आता मी ही भाजून घेत आहे। छान उलटवून पलटून भाजायची आहे। थोडं तेलही लावून घ्यायचं आहे। तुम्ही या तेलाच्या जागेवर तूपही लावू शकता। या पद्धतीने आपल्याला भाजायची आहे। माझी आजी करायची तर तिनं छान अशी तव्यावर भाजायची, म्हणजे भाकरीला कधी निव्यावर भाजायची, कधी तव्यावर भाजायची, अशा पद्धतीने करायची आणि बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे। बघा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यातनं थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता जिरं मोहरीचा छान तडका द्यायचा आहे आणि 1 चम्मच उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 चम्मच चण्याची डाळ घेतलेली आहे। याचा तडका तयार करायचा आहे आणि चवीला तो अप्रतिम अशी बनते। खरंच सकाळच्या नाश्त्याला खूप छान आहे ही। तर मी 2 मिरच्या अशा कट करून घेतलेला आहे। कढीपत्ता आता तो टाकून घ्यायचा आहे तडक्यामध्ये आणि चिमूटभर हिंग टाकायची आहे। या पद्धतीने आपल्याला हा तडका तयार करायचा आहे। तेल बिलकुल कमी टाकायचं, नाहीतर व्यवस्थित लागत म्हणजे चवीला बनत नाही ही रेसिपी। तेल लागतं। आता मी थोडं 1 चम्मच नाही का साखर टाकलेली आहे आणि 1 भांडभर असं ताक बनवून घेतलेलं आहे। बघा, ताक नाही का, मी दही होतं माझ्याकडे अर्ध वाटी, त्याला छान घुसळून असं ताक बनवून घेतलेलं आहे आणि ते ताक आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला। टाकून घेतलं मी आणि चवीपुरतं मीठ आणि ताक टाकल्यानंतर लगेचच गॅस आपल्याला बंद करायची आहे, नाहीतर ताक शकतं। या पद्धतीने बघा, आता छान आपलं हे ताक तयार झालेलं आहे, गोड आंबट असं। तर बघा, मी आता ही पोळी अशी कट करून घेतलेली आहे। आता ही टाकायची 2-3 मिनटं आपल्याला ताकामध्ये हिला अशीच राहू द्यायची, त्यानंतर खायला घ्यायची तर खरंच खूप अप्रतिम अशी लागतं आणि अगदी मस्त चवीला तो भन्नाटच तयार होतं। आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अशा पद्धतीने ती बनवायची आम्ही गावी गेल्यावर। आता मला त्या जुन्या आठवणी कसं कधी म्हणजे आठवण येते मला, तर मी बनवत असते या पद्धतीने। बघा, या पद्धतीने मस्त ताक टाकून अशी पोळी एकदा तरी खरंच बनवून बघा, खरंच खूप छान बनते। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत, नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा आणि अशा पद्धतीने रेसिपी बनवत जा। खरंच या जुन्या रेसिपी खूप छान असतात। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा। धन्यवाद।